नमस्कार मंडळी. आजचा प्लॅन एकदम सिंपल आहे. हम्पी टू गोकर्णा. आजची राईड पण तशी स्पेशलच आहे म्हणा. हम्पीचा चेकआउट करून आपण जाणार आहोत समुद्राकडे म्हणजेच गोकर्णाला. रस्ते कसे आहेत, बाईक कशी परफॉर्म करते, सगळं दाखवतो तुम्हाला. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सुंदर ओम बीच, याना केव्स, नमस्ते कॅफे, कर्नाटकमधला वडापाव आणि गोकर्णाचे सुंदर सनसेट. प्लस आज आहे अंगारकी, सो आपण विजिट करणार आहे महागणपती टेम्पल आणि महाबळेश्वर स्वामी टेम्पल इन गोकर्णा. स्किप नका करू, खूप भारी रस्ते आणि व्हिडिओ असणार आहे हा. चला मग निघूया, स्टे ट्यून. वेलकम बैक गाइस. सो अभी हम लोग निकले हैं हम्पी से. आता चाललोय गोकर्णाला. अराउंड एक 310 किलोमीटरचा जे आहे ते ट्रॅव्हल आहे. 6 तास दाखवत आहे. मोस्ट प्रोबॅबली रस्ते चांगले आहेत तर मोस्ट प्रोबॅबली आपण 12:30 पर्यंत जे आहे पोचायचा प्रयत्न करू. लेट्स सी. हम्पी वॉज नाईस. मजा आली हम्पीला. हम्पी पूर्ण फिरण्यासाठी जे आहे तर मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला जे आहे ना 3 दिवस कमी पडणार आहेत फॉर शुअर. कारण का हम्पी खूप मोठं आहे आणि द मेन म्हणजे जे आहे ना आर्किओलॉजिकल साईट्स ज्या आहेत, काय सांगायचं, खूप भारी वाटलं येऊन हम्पीला. म्हणजे इंडियामध्ये अशा काही हिस्टॉरिकल साईट्स आहेत. थँक्यू फॉर दिस मेमोरेबल 2 days. 2 दिवस जे ते काय हम्पीमध्ये फिरलं आणि खाल्लंय. आहा, जेवण पण मस्त असतं इथे. टू गुड. अच्छा, काही मी जेव्हा बॅग लोड करत होतो ना तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. मोबाईल असतं तर जे येतं ना लोकांसाठी काळजी काय असते हे दाखवलं असतं. मी जिथे गाडी पार्क केलेली ना तिथे या ओनरने मस्त गाडीवर चादर टाकून ठेवलेली की जस्ट लाईक अ कवर, बाईक कवर जसं आपण टाकतो तसं जे ते टाकून ठेवलेली. चांगलं असते या स्माईल म्हणून हम्पीमध्ये. रूम चांगले आहेत. आम्ही रूम टूर तर नाही काढली आहे बट खरोखर रूम्स जे आहेत ते चांगले आहेत. म्हणजे ॲज अ फॅमिली किंवा जे ते तुम्ही कपल्स पण येत आहेत त्याच्यासाठी खरोखर जे ते अशी जागा असतं. आणि इट्स टोटली सेफ. कारण का खाली तिथं जे आहे त्यांचा ओनर राहतो. सो थम्स अप. सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ हम्पी अंजनाद्री हिल्स. भाई एक वेगळीच वाईब आहे माहिती आहे तिथे. तुम्ही एवढ्या जे अराउंड 540 समोर स्टेप्स आहेत तेवढ्या चढून तुम्ही वरती जाता. बट वरती जाणं वर्थ आहे. जे कोण ट्राय करतं म्हणजे इथे याल आणि तुम्हाला जायचं असेल तर प्लीज डू विजिट. खरोखर वर्थ आहे त्या 550 स्टेप्स चढून जाणं. दुसरी भारी गोष्ट ती विजय विठ्ठल टेम्पल. आपल्या ज्या 50 रुपयावर नोटवर आहे जे चॅरियट आहे ते चॅरियट आहे तिकडे. अँड वेलकम बॅक गाईज. आत्ताच जस्ट आपण जे ते हुबळी सोडलंय. एक अराउंड 10-20 किलोमीटर झाले असेल. त्याच्यानंतर हे जे ते जंगलवाला रस्ता आहे. मस्त असं जंगल आहे. रस्ते पण चांगले आहेत. आणि याना 19 किलोमीटर. उद्या आपल्याला परत तिकडेच जायचं आहे यानाला. आज रस्ता असणार आहे मोस्ट प्रोबॅबली हाच असणार आहे.
रस्ते चांगले आहेत. आत्ताच जस्ट बोललेलं रस्ते चांगले आहेत म्हणून. आत्ताच जस्ट बोललेलो. ठीक आहे, आपल्याला काय फरक नाही पडत. मस्त ऑफ रोडिंग करत जातोय आपण. दोन मिनिटांनी थांबू. कुठेतरी एक चांगली सेफ जागा बघू आणि थांबू. बघू इथं थांबूया, चला. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि परत जर्नी रिझ्यूम केली. जसं जसं आपण किनारपट्टीकडे जात होतो तशी तशी हवा पण बदलायला लागली होती. ह्युमिडिटी खूप जे आहे ते फील होत होती. Oh, nice. Okay. सॉल्ट पॅन्स. माझी बायको सांगते हे सगळे सॉल्ट पॅन्स आहेत, जेवढे आत दिसत आहेत तेवढे. मला काय बात आहे, कारण का ती इकडे येऊन गेलेली आहे. माझा फर्स्ट टाइम आहे. गोकर्णाला मला एक नवीन गाईड मिळालेला. बायको जिधर जिधर घुमाई उधर अपने को घूमना है. नो क्वेश्चन आस्क. लफडे होतात भाई, लफडे होतात. जिथे बायको बोलेल इथे जायचं आपल्याला, तिथे जायचंच नाही हा शब्द तुमच्या तोंडातनं आलाच नाही पाहिजे. 3 किलोमीटरवर आहे आपलं डेस्टिनेशन. वेलकम पीपल टू गोकर्णा. व्हॉट्सअप मॅच. चेक इन केलं निम्मू गेस्ट हाऊस मध्ये, आराम केला आणि तयार झालो संध्याकाळसाठी. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सगळ्यात आधी गेलो गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला महागणपती टेम्पल मध्ये आणि तिकडून पुढे गेलो गोकर्णाच्या आयकॉनिक महाबळेश्वर स्वामी टेम्पल मध्ये, ज्याचा इतिहास रामायण इतका जुना आहे. असं म्हटलं जातं की या मंदिरातलं शिवलिंग एका गायीच्या कानासारखं दिसतं, म्हणून या जागेचं नाव गोकर्णा पडलं आहे. मार्केट फिरताना आम्हाला एक गोष्ट दिसली, ती म्हणजे गरम गरम वडापाव. बोललो ट्राय करूया कर्नाटकचा वडापाव पण. खरं सांगू टेस्ट मुंबई सारखी नव्हती, बट त्यातल्या त्यात बरा होता. भटकंती करत करत आम्ही इल्मिओ शॅकला पोहोचलो. हे स्पॉट एकदम बीचच्या समोरच आहे. लोकेशन म्हणजे 10 on 10. इथे आम्ही वूड फायर पिझ्झा ट्राय केला आणि 2 hour सरप्राईज. इट वॉज रिअली नाईस. मस्ट विजिट प्लेस आहे गाईज. होमस्टेवर गेलो आणि झोपलो, कारण उद्याचा दिवस खूप मोठा होणार होता. सकाळी उठलो, आंघोळ केली आणि तयार झालो एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. रायडिंग थ्रू द डेन्स फॉरेस्ट अँड कॉन्करिंग द कर्वी टर्न्स, वी फायनली रीच्ड याना केव्स. फर्स्ट व्ह्यू ऑफ याना केव. थोडं ट्रेकिंग करून आम्ही पोचलो केव्स पर्यंत. लुक ॲट दिस नॅचरल ब्युटी. हे जे रॉक्स आहेत हे नॅचरली फॉर्म झालेत आणि किती मॅजेस्टिक दिसतात. आतमध्ये एक मंदिर आहे, बट अनफॉर्च्युनेटली तिथे फोटोग्राफी जे आहे ते बॅन होती. केव्सच्या आतमध्ये एक वेगळीच शांतता होती आणि ती फील पण होत होती. मायथॉलॉजिकली पण याना केव्स ही एक इम्पॉर्टंट जागा आहे.
असं म्हणतात की इथे भस्मासुराचा वध झाला होता. हे रॉक स्ट्रक्चर्स किती माइंड ब्लोईंग आहेत. एक ट्रू हिडन जेम ऑफ कर्नाटका. जर तुम्ही कधी गोकर्णाला आलात तर प्लीज याना केव्स मिस नका करू. इट्स 10 on 10 recommendation from my side. टेक्निकली बघायला गेलं तर हे लाईमस्टोन फॉर्मेशन्स आहेत. मिलियन्स ऑफ इयर्सच्या वेदरिंग आणि इरोजनमुळे यांना हा युनिक शेप मिळालाय. पूर्ण वेस्टर्न घाटमध्ये असे रॉक्स तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीत. जर तुम्ही ओम बीचला जाऊन नमस्ते कॅफेला व्हिजिट नाही दिलं तर तुमची गोकर्ण ट्रिप अधुरी आहे. हे कॅफे एकदम क्लिफ साईडवर आहे. इथून ओम शेपचा पूर्ण बीच व्ह्यू दिसतो. इट्स अ लेजेंडरी स्पॉट for backpackers and riders to grab a seat on the upper deck for the best sunset view. All the items which we ordered were excellent, but the best was surmai fry. सनसेट साठी एकच तास उरला होता, तर आम्ही घाईघाईमध्ये मस्त पोहायला गेलो. पाणी एकदम मस्त आणि जे तर गरम होतं, सो मी तर फुल एन्जॉय केलं. पण मला माहितीच नव्हतं की आदिती या सगळ्याचा व्हिडिओ पण बनवत होती. गोकर्णाचे 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. ऑनेस्टली इट वॉज स्पेंड सो वेल. फ्रॉम स्पिरिच्युअल वाइब्स टू बीच चिल. या जागेने एकदम रिफ्रेश करून टाकलं. पण आता वेळ होती फॉर अवर नेक्स्ट डेस्टिनेशन.